दर 2 दिवसांनी काही ना काही विपरीत घडतच असतं, जसं की सिमेंट कॉन्क्रीट पडणं, खडी पडणं, शेड पडणं, हे आमच्या जीवाला धोकादायक आहे. आणि माझा बारका जोळीमध्ये वाचला. बरेच झाले त्याला तक्रार म्हणजे पुष्कळ एकदम म्हणजे भरपूर झालेला आहे. लावली आहे. या ठिकाणी देखील दगडी पडलेल्या आढळत आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण हे सर्व डेब्रिस पडलेलं आहे. विकासकाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा विकासकाकडून दुर्लक्ष झालेलं जाणवतं आहे. या घराची तोडमोड होऊ शकते, इथे जीवितहानी होऊ शकते. किती लेबर लागले म्हणजे अशा प्रकारे जीव घेणा प्रयत्न चालू होता. नगरसेवकांच्याकडे करतो, पण प्रतिनिधी इथे येऊन बाबा ही कंप्लेंट योग्य आहे की अयोग्य आहे हे पण पाहत नाहीत. कारण ते आमच्या गल्लीत फक्त मतं मागण्यासाठी येतात, काम करण्यासाठी येत नाहीत. जो आहे माय BMC, ज्याच्यात आम्ही सामान्य नागरिक सहज फोटो टाकून त्याचे कंप्लेंट टाकत होतो, पण तो आत्ता एका महिन्यामध्ये का बंद करण्यात आला हे यातून आम्हाला प्रश्न उद्भवतो. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील नागरी समस्यांचे विविध विषय आपण मांडत असतो आणि असाच एक नवीन विषय आलेला आहे. या ठिकाणी करी रोड, मुंबईतील करी रोड या ठिकाणी विश्रांती म्हाडाची इमारत आहे. 1985 सालापासूनची ही जुनी इमारत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे रहिवासी आणि महिला देखील उतरलेल्या आहेत. याच्या बिल्डिंगच्या बॅक साईडला एका इमारतीचं काम चालू आहे, नवीन टॉवरचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणाहून काही धोकेदायक पद्धतीने गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. वरून काही डेब्रिस पडतं आहे, काही लोखंडाचे तुकडे पडत आहेत आणि इतर असं अन्य सामान पडतं आहे. त्याबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नेमकं काय आहे आणि कसं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. मुंबईतील ह्या घटना काही नवीन नाही आहेत, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी अमित नाईक, ह्या विश्रांती रहिवासी संघटना या इमारतीचा सेक्रेटरी असल्या कारणाने मला ह्या इमारती सगळे प्रॉब्लेम्स माहीत असतात. पण आता सध्या आमच्याकडे मोठा प्रॉब्लेम चालू झाला आहे, तो ह्या स्पेंटा इमारतीचा. वारंवार काही ना काही कन्स्ट्रक्शनची सामानं, कन्स्ट्रक्शनची अवजारं किंवा खडी रेती वारंवार पडत असतात. आमच्याकडे जे खाली राहतात ग्राउंड फ्लोअरला, ते मिस वाघेला म्हणून, ह्यांच्या घरावर आतापर्यंत इतकं सामान पडलं आहे की एक मोठा दगड पडून त्यांच्याकडे पत्रा देखील तुटला आहे त्यांच्याकडे. त्यांची मुलं थोडक्यात बचावलेली आहेत. एवढा मोठा जीवघेणा प्रसंग झाल्यानंतर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर्सना आणि चिंतामणी डेव्हलपर्सला भेटलो. त्यांना रीतसर पत्र दिलं, त्यांना समजावून सांगितलं. शेवटी आम्हाला त्यातून ऐकत नव्हते. त्यानंतर आम्हाला लोकप्रतिनिधींचा वापर घ्यावा लागला. आम्ही श्री चौधरी साहेब आमदार, त्यांना आम्ही एक लेटर दिलं. स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली, त्यांना लेटर दिलं. आणि आम्ही त्या चिंतामणी डेव्हलपर्सला एक लेटर दिल्यानंतर, त्या 3 लेटर दिल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलावं कळत नव्हतं. त्यानंतर आम्ही 2 दिवसापूर्वी माननीय रितू तावडे महापौर यांच्या ऑफिसमध्ये आम्ही लेटर दिलं आहे, कारण त्यातून काहीतरी निर्माण होईल. कारण ते वॉर्ड ऑफिसरला काहीतरी सांगतील. मग वॉर्ड ऑफिसरला पण आम्ही एक मेल टाकलं स्वतः, तरी पण अजूनपर्यंत कोणी इथे फिरकलं नाही आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या दगड मी तुम्हाला सांगितले, लोखंड पडते, कॉन्क्रीट पडतात. एक 25 ते 30 किलोचा एक शटरिंगचा मोठा फाळका पडला. हे सगळं ते आता चालूच आहेत. ह्याची दखल आधी पण आम्ही घेतली होती 2016 साली. आमच्याकडचे जे कार्यकर्ते आहेत विशाल भोईर साहेब, त्यांनी एवढा मोठा त्यावेळेला जागरूक प्रश्न काढला होता की ह्याच्या पायलिंग चालू होतं 2016 साली या बिल्डिंगचं. तेव्हा एवढे हादरे बसून आंबेडकर सदन ही आमची शेजारील बिल्डिंग आहे, प्लस विश्रांती, ह्यामध्ये क्रॅक्स पडले होते. आणि एवढे मोठे क्रॅक्स पडल्यानंतर हा विषय कुठेतरी मांडला पाहिजे म्हणून पुण्याचे जे आमदार आहेत गायकवाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी हा प्रश्न आमच्या मतदारसंघातून विधान परिषदेमध्ये मांडला होता. हा तेवढा मुद्दा मांडून पण हे काम थांबलेलं नव्हतं त्यावेळेला. कसं पुन्हा काम चालू झालं माहिती नाही. पण आता आमची एवढीच मागणी आहे की एवढं तुमचं सामान पडत असते आमच्याकडे, कॉन्क्रीट पडत असते, सिमेंट, रेती, दगड पडत असतात, मोठे दगड पडत असतात, स्टीलचे रॉड पडत असतात. पण ह्यांना सांगून काय होत नाही. आमची मागणी एवढीच आहे की जोपर्यंत तुम्ही सेफ्टी मेजर्स काय घेत नाहीत, जेणेकरून कुठल्याच वस्तू आमच्या 2-3 बिल्डिंगमध्ये पडणार नाही आणि कुठली जीवितहानी होणार नाही, तोपर्यंत तुम्ही काम थांबवावं. आणि माननीय रितू मॅडमने त्यांना आदेश द्यावे, वॉर्ड ऑफिसरने येऊन काम थांबवावं, कोणीतरी इथे येऊन लोकप्रतिनिधी येऊन व्हिजिट द्यावी. हा मागणी एक आणि काम थांबवावं. सेकंडली आम्हाला असं सेफ्टी मेजर्स बांधून द्यावं की
भविष्यात आमच्याकडे काम चालू असेपर्यंत तरी कोणा काही काम सामान पडणार नाही, कारण जीवितहानी होऊ शकते. हे आमच्याकडे जे वाघेला ग्राउंड फ्लोअर राहतात त्यांची मुलं 2-3 वेळा बचावलेली आहेत आणि आतापर्यंत कोणीही त्या सेफ्टी मेजरसाठी काही प्रयत्न म्हणजे बिल्डर्सच्या साईडने झालेले नाही आहेत. आणि हा मुद्दा अजूनपर्यंत ब्लँक आहे की हे का ॲक्शन घेतली जात नाही आहे. आम्ही लोकप्रतिनिधींकडे गेलो, प्रशासनाकडे गेलो, त्या म्हाडा वॉर्ड ऑफिसर, BMC ऑफिसर सगळीकडे जाऊन सगळ्या लेटर्स आतापर्यंत दिलेले आहेत. पण अजूनपर्यंत आता मला शेवटचा लोकशाहीचा शेवटचा स्तंभ म्हणजे पत्रकारिता ह्यांच्याकडे आम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागला की इथून तरी तुम्ही हा मुद्दा तुम्ही वर आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. मी गौरव एक्कल, स्थानिक रहिवासी. या माध्यमातून मला हे सांगावं असं वाटते की काही एका महिन्यापूर्वी महापौर आणि मुंबई महानगरपालिकेने एक ॲप चालू केला होता जो आहे माय BMC, ज्याच्यात आम्ही सामान्य नागरिक सहज फोटो टाकून त्याचे कंप्लेंट टाकत होतो. पण तो आत्ता एका महिन्यामध्ये का बंद करण्यात आला हे ह्यातून आम्हाला प्रश्न उद्भवतो. कारण हा जर का ॲप आता चालू असता तर आज हा प्रश्न आम्ही त्या ॲपवर टाकून आम्ही प्रश्न विचारता आम्हाला आले असते. तर याच्या पाठचं काय गोडबंदर आहे हे महापौर आणि राजकीय पक्षीच आम्हाला सांगू शकतील. आपण हे सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेख रहिवाशांनी केला होता, त्या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहू शकता या छोट्या घरात ही मंडळी आणि ह्यांचं पूर्ण कुटुंब राहतं. आपण बघू शकता इथे लहान लहान मुलं देखील त्यांच्या कुटुंबात आहेत. या ठिकाणी त्यांच्या घराच्या पत्र्यावरती मोठा दगड पडला आणि सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही. आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी साफसफाई करते, विश्रांती बिल्डिंगमध्ये राहते साहेब, आणि माझी लहान लहान मुलं आहेत. आता या लोकांचं काम चालू आहे, किती आवाज दिला तरी थांबत नाही. अशी दगडे न काय लोखंडी सगळं पडते आणि माझा बारका झोळीमध्ये वाचला. बरेच झाले त्याला तक्रार म्हणजे पुष्कळ एकदम म्हणजे भरपूर झालेलं आहे. तर ते आले, पत्रे काढले नाही काढले, जुने दिले नाही दिले असं करून आम्हाला केलं. त्यावेळेला पोलीस स्टेशनला तक्रार नाही केलीत आपण? आम्ही करेल. पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आम्ही, तेव्हा त्यांनी आम्हाला पत्रे बदलून दिले फक्त, आणि बाकीचं आमचं जे नुकसान झालं ते काहीच करून दिलं नाही. गुन्हा दाखल करण्याची मागणी नाही केलीत आपण? नाही, ते बोलले की तिथे तुम्हाला पत्रे लावून देणार पोलीस स्टेशनला, तसं आम्हाला सांगितलं आणि बोलले जावा तुम्ही घरी. आणि माझा लहान मुलगा वाचला तेव्हा कॉम्प्रेट पूर्ण माझ्या मुलाच्या अंगावर पडणार होता, तेव्हा मी त्याच्या अंगावरती पडले. आणि बरेच नुकसान झालं आहे. पाण्याची टाकी वगैरे बरेच वेळा आम्ही लोक वाचलेले आहे. आम्ही तक्रार केली, सर्व केलं, पण ते लोक काही लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. हा करतात, येतो जातो, काय नाही. हे पत्रे एवढे रात्रभर पडायची भीती आहे तरी पण कोण लक्ष नाही देत. आम्ही जाऊन भांडणे केली, लय बरंच काय बोललो आम्ही वरपर्यंत, पण कोण लक्ष देत नाही. हां करेल मग जातात. पण माझ्या सेक्रेटरीने करून घेतला का लहान मुलं आहेत मागे राहतात, तेव्हा त्यांनी येऊन म्हणजे टेम्परवारी करून दिला. आपण हा पाहू शकता, हा इमारतीचाच पॅसेज आहे, परंतु वरती कुठलीही सेफ्टी नेट लावलेली नाही आहे. हा पूर्ण परिसर मोकळा आहे. या बाजूला देखील एक दुसरी इमारत आहे. या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं आहे. ही मंडळी कळकळीने सांगतात या ठिकाणी आम्हाला सेफ्टी मेजरप्रमाणे सेफ्टी नेट तरी लावून द्या, परंतु यांची दखल घेतली जात नाही आहे. दगडी पण या ठिकाणी पडलेल्या दाखवल्या गेलेल्या आहेत. जीवितहानी होऊ नये हा नक्कीच या बातमीमागचा, या विषयामागचा उद्देश आहे. या रहिवाशांची दखल घेतली पाहिजे. का दुर्लक्ष केलं जातं आहे, हेतू पुरस्पर केलं जातं आहे का कुठेतरी पैसे वाचवण्याचा प्रयत्न कॉन्ट्रॅक्टर किंवा हा विकासक करतो आहे. तर हा प्रश्न शासन दरबारी आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. याची दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे. घराच्या वरती जी सेफ्टी नेट लावली आहे या ठिकाणी देखील दगडी पडलेल्या आढळत आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण, हे सर्व डेब्रिस पडलेलं आहे. कुठेतरी या विकासकाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा विकासकाकडून दुर्लक्ष झालेलं जाणवतं आहे. या घराची तोडमोड होऊ शकते, इथे जीवितहानी होऊ शकते. हा गंभीर प्रश्न आहे, याच्याकडे दखल घेतली पाहिजे. पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे. विकासकाचं काम कुठेतरी तोपर्यंत थांबलं पाहिजे, जोपर्यंत 100% सेफ्टी मेजर घेतल्या जात नाही आहेत तोपर्यंत. आमची एकच मागणी आहे, हे लवकरात लवकर काम थांबवावं तरी, नाही तर आम्हाला सेफ्टीसाठी काहीतरी करून द्यावं. बाकी काय नाही आमचं म्हणणं. इथे लहान लहान मुलं खेळतात, कोणाच्या अंगावर डोक्यावर पडणार, काय होणार. घरातून दगडी येतात म्हटल्यावर रिस्कीच आहे ना ते. म्हणून आमची ही एकच मागणी आहे, आमच्या सगळ्या एरियातल्या लोकांची मागणी आहे की यांनी काम तरी थांबवावं, नाही तर आम्हाला काहीतरी सपोर्टिंग करून द्यावं बस. आणि
दर 2 दिवसांनी काही ना काही विपरीत घडतच असतं. जसं की सिमेंट कॉन्क्रीट पडणं, खडी पडणं, शेड पडणं, हे आमच्या जीवाला धोकादायक आहे. याच्यावर काहीतरी तोडगा काढावा हीच आमची इच्छा. घरी नाही आले ते नशिबादी. ते जेव्हा पडलं ते घरी कोणाच्या हे झालं नाही म्हणून लास्ट महिन्यावर प्रॉब्लेमच होतं ना. कोण घरी नव्हतं म्हणून काय नाही, असं आहे ते. माझं असं म्हणणं आहे की इतक्या वर्षापासून आम्ही लहानाचे मोठे झालो या इमारतीमध्ये. इतक्या वर्षापासून आम्ही राहत आलो आहे. आम्हाला सांभाळण्यासाठी वारंवार आमची कमिटी आम्हाला सहकार्य करतच असते. तरी आम्ही वरनं जे कॉन्क्रीट वगैरे पडतो आहे त्याबद्दल वारंवार जाऊन सांगून येतो, तरी ते लोक ऐकत नाही. जेव्हा जातो तेव्हा तो बोलला अरे हाँ कैसा हुआ, ठीक आहे, मग ये जाली लगाता है वो लगाता है ऐसा बोलता है वो लोग. मगर ते काय करत नाही. सेफ्टी आमच्यासाठी काय केलेली नाही. आत्तापर्यंत जे काही वरनं कॉन्क्रीट वगैरे पडतो, लोखंडाचं जे पतली वगैरे पडतात ते वरनं एवढे उंच वरनं पडलं, एखाद्या वेळी डोक्यावरचं पडलं तर माणसाची काय हालत होईल ह्याचा कोण विचार करत नाही. ते लोक अजिबात विचार करत नाही. आता त्यांच्यासाठी आम्ही करायचं काय? आम्ही एवढं करून त्यांना सांगूनसुद्धा आम्ही वारंवार कमिटीला पण सांगतो का बघा आमच्यासाठी काहीतरी करा. ते बिचारे आमच्यासाठी धावपळ करून एवढं केलं आहे आणि आत्ता पण करतच आलेत. आता एवढं सेफ्टिंगमध्ये लावलं तरी हे त्याच्यात धोकादायकच आहे. त्याच्यावर उरणं पडतं आहे ते पण अंगावरच येतो आहे आमच्या जास्ती करून. कारण का कॉन्क्रीटचा माल कसाही असू तो शेवटी आमच्या अंगावरच पडतो. पण आम्ही कुणाला सांगणार? आमच्या कमिटीला सांगतो आणि त्यांना जाऊन सांगलं ते ऐकत नाही अजिबात आणि ते लोक दादागिरी करतात. जेव्हा उलटसुलट बोलत असतात मग आम्ही त्यांच्याबरोबर कुठं मारामारी करणार? कारण का आम्हाला आमचा जीव वाचवायचा असं त्यासाठी तुम्हाला सांगायला येतो आम्ही. ते तुम्ही तर करा एवढं. ते फक्त सांगता आम्ही तुम्हाला हे लावून देऊ ते लावून देऊ मग सेफ्टी करून देऊ म्हणजे तुम्हाला कुठला त्रास होणार. ते येतच नाही. एकदा हे लावून गेले त्याच्यानंतर काय त्यांनी काय लक्षच दिलं नाही. आत्तापर्यंत आम्ही इतके वर्ष झाले मला लहानाचं मोठं झालो या इमारतीमध्ये. कारण का माझे वडिलापासून आजोबा पंजोबापासून आम्ही इथं राहत आलो आहे आणि आता माझं वय आहे 62 वर्ष. तरी आम्ही इथेच राहतो आहे. तरी आम्हाला हा धोकादायकच आहे. तर ह्याच्याबद्दल काहीतरी कार्यवाही केली झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. ती रहिवासी संघटनेच्या वतीने आपल्या या विभागामध्ये येऊन ज्या ज्या वस्तुस्थिती आहे, जे लोकांना जो त्रास आहे तो मांडण्याचं काम अभिषेक शिंदे करतायत, तेव्हा या विश्रांती रहिवाशांच्या वतीने प्रथमतः त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथे आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. बंधूंनो, विश्रांती बिल्डिंग ही 1985 साली आम्ही इथे राहायला आलो की आणि त्याच्यानंतर आमच्या बाजूची जी नवीन बिल्डिंग होते स्पेंटा डेव्हलपर्स म्हणून कॉन्ट्रॅक्टर ते ह्या बिल्डिंगचं काम करतायत. या बिल्डिंगचं काम चालू झाल्यापासून आम्हाला अजूनपर्यंत जवळजवळ 10 ते 15 वर्ष होतील आम्हाला सर्व गोष्टीला त्रासदायक होत आहे. ही बिल्डिंग ज्या वेळेला बांधताना आमचे सफाई कामगार वाघेला यांच्या घरावरती जो पत्रा पडला तर त्या पत्र्यातून ते वाचता वाचले तर बचावले. तर अशा आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर त्यांनी तो पत्रा वगैरे उचलला. ते उचलायला किती लेबर लागले, म्हणजे अशा प्रकारे जीवघेणा प्रयत्न चालू होता. दुसरी गोष्ट, आमच्या गच्चीवरती त्यांचा जो हेवी पत्रा पडला तर पूर्ण बिल्डिंग पूर्ण आपली विश्रांती बिल्डिंग हादरली. आणि तो पत्रा उचलण्यासाठी ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी तो पत्रा येऊन पाहिला आणि तो पत्रा उचलण्यासाठी क्रेन लावावं लागलं. अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जरी पाणी मारलं तर ते पाणी आमच्या घरामध्ये येतं. पूर्ण आमचं घर ओलं होतं. आणि काल एवढी खडी आणि वाळू वगैरे सर्व खाली पडत होती, ती आमच्या घरामध्ये येत होती. आणि अशा प्रकारे आमचे स्थानिक आमदार यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. त्याचप्रमाणे हे डेव्हलपर आहेत त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट केलेली आहे. पण कोणी ह्याच्यावरती लक्ष देत नाही आहे. म्हणजेच आम्ही ज्याप्रमाणे जी कंप्लेंट करतो, आमदाराकडे करतो, खासदारांच्याकडे करतो, नगरसेवकांच्याकडे करतो, पण प्रतिनिधी इथे येऊन बाबा ही कंप्लेंट योग्य आहे की अयोग्य आहे हे पण पाहत नाहीत.
मी ज्या ज्या वेळेला मुलाखत देतो त्या वेळेला प्रत्येक वेळेला आमदार खासदारांवरतीच बोलतो, कारण ते आमच्या गल्लीत फक्त मतं मागण्यासाठी येतात, काम करण्यासाठी येत नाहीत. तेव्हा ह्या बिल्डिंगला किंवा आमच्या रहिवाशांना, विश्रांतीच्या रहिवाशांना मोठा धोका निर्माण झालेला आहे ह्या बिल्डिंगचा. आणि कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावरती लक्ष न दिल्यामुळे आम्हाला इथे जीव मुठीत घेऊन इथे राहावं लागतं आहे. तेव्हा शिंदेसाहेबांना मी एवढीच विनंती करेन की ज्या ज्या प्रकारे आपण ज्या विभागाची जी मांडणी करताय, सरकारी दरबारी जी मांडणी करताय, त्या पद्धतीने आमच्या या बिल्डिंगचं ज्या व्यथा आहेत त्या व्यथा आपण सरकारी दरबारी मांडाव्यात आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. ठिकाणी स्थानिक नागरिक ह्या इमारतीतील रहिवासी तक्रार करत आहेत की आमची दखल घेतली जात नाही आहे. पोलीस स्टेशनने देखील या ठिकाणी फक्त नोंद करून घेतली, परंतु विशेष काही ठोस पावलं उचलली नाही आहे. माननीय आमदार अजय चौधरी यांनी या ठिकाणी व्हिजिट देखील केलेली नाही आहे, असा प्रश्न उद्भवतो आहे. महापौर मुंबईच्या नुकत्याच झालेल्या रितू तावडे यांच्याकडे देखील तक्रार सादर केली आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतर ही मंडळी धावपळ करतील का, असा हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे. आमदार मगाशी आपण उल्लेख केलेले रहिवासी मोठ्या पोटतिकडीने सांगत होते फक्त मतदानासाठी ही मंडळी येतात आणि मतदान करा यासाठी फक्त विनंती करतात किंवा त्या पिरियडमध्ये फक्त संपर्क केला जातो, परंतु या अशा महत्त्वाच्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष का होतं आहे अशी शंका तुम्हाला आणि आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मी अभिषेक शिंदे. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.